नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याच्या अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 यासाठीचं प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. शिक्षक होण्यासाठीची जी पात्रता परीक्षा लागते, या पात्रता परीक्षेचं जे ऑनलाईन फॉर्म आहेत, हे ऑनलाईन फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, त्याचबरोबर आपल्याला ती एक्झाम कधी असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो बघा, 1ली ते 5वी व 6वी ते 8वी या सर्व व्यवस्थापनामध्ये ज्यांना शिक्षक सेवक या पदावरती नियुक्ती करायची आहेत, त्यांना ही जी टीईटीची परीक्षा आहे, ही टीईटी परीक्षा पास असणं बंधनकारक असतं. तर याच्यासाठीची परीक्षा कधी होणार आहे बघा मित्रांनो, आपल्याला या परीक्षेबाबतची जी सविस्तर माहिती आहे ती mahatet.in हे जे काही अधिकृत वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे. आणि आपल्याला इथं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे बघा, की ऑनलाईन अर्ज कधीपासून भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये शुल्क भरण्याचा कालावधी पण किती आहे ते इथं देण्यात आलेलं आहे. तर बघा, ऑनलाईन जो अर्ज आहे तो आपल्याला आज म्हणजे 9/9/2024 पासून ते 30/9/2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. आणि प्रवेश ऑनलाईन प्रिंट कधी काढून घ्यायचे आहेत, तर 28/10/2024 ते 10/11/2024 पर्यंत तुम्ही तुमचं जे काही हॉल तिकीट आहे किंवा जे काही प्रवेश पत्र आहे त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. आणि आपल्याला इथं कधी एक्झाम असणार आहे त्याची ही तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे. बघा, परीक्षाचा जो पहिला पेपर आहे तो आहे 10/11/2024 सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा पेपर असणार आहे. मित्रांनो, दुसरा जो पेपर आहे तो पेपर त्याच दिवशी होणार आहे आणि त्याची वेळ ही तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला हे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, हे ऑनलाईन ॲप्लिकेशन कशावरून करायचं आहे, तर ही जी आपल्याला महाटीईटीची वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरून करायचं आहे. आपल्याला इथं डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत, तर आपले 10वी-12वी शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र असेल ते इथं तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर तुमचं दिव्यांग किंवा राखीव प्रवर्गात असल्यास जातीचं तुमचं प्रमाणपत्र जे आहे तेही तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा रंगीत स्कॅन केलेला फोटो, सही हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. आणि परीक्षा शुल्क तुम्हाला कशा पद्धतीने भरायचं आहे, तर परीक्षा शुल्क पण तुम्हाला ऑनलाईनच इथं काय करायचं आहे, भरायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तुमचे जे अर्ज जे आहेत ते अर्ज तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचे आहेत. ऑफलाईन पद्धतीने तुमचे अर्ज इथं स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.